मित्र फायनली आपण जागा पकडले. नाही दोघंच बसतात म्हणजे दोघं दिसत नाही ग्लास दिसत नाही तर बस. गाईज गुड मॉर्निंग. तर वाजल्यात सकाळचे 8. तर आता लग्नासाठी आम्हाला तयार व्हायचं आहे. तर सध्याच झाली झोप. आणि यात आपले ऋषी भाऊ, ओम भाऊ, यश भाऊ सगळं झालं आहे, रेडी आहे पूर्ण कम्प्लीट. तर आता निघणार आम्ही लग्नासाठी. तर चालू आहे तयार आहे, यायला तिथं पाहुणे वगैरे सगळेजण. आणि हे बघा यश भाऊ आंघोळ केली पण कपडे बदलून झाले, असं नसते राजू. आणि हे बघा हे पण तिथं उभे नरदेव सर आमचे वर आहेत. पण हा आकाश काय करू राहिला? आकाश देखो अपनी पावर देखो कैमरे की. तो वैभव भी आहे, वैभवची आंघोळ तू झाली का आंघोळ? तू रे आता व्हायची यायचीच तांग तू यायला लागते संतूर साबण. आणि आता आम्ही पण करतो आंघोळ वगैरे. मला तर काहीच मिळेल नाही बा. तर करतो आंघोळ फटकन जा लागते आम्हाला लग्नात शादीत. तर पूर्ण ब्लॉग पाहून जा. आता एकदम माहोल होणार आहे यामध्ये. गाडी कोणती आपल्याला? गाडी आपल्याला फॉर्च्युनर. कोणती आहे गाडी? थार. तर हे थार मध्ये नरदेव जाईल ना बा. तरी आपल्याला आहे ते आपण बोलाव स्पेशल आपल्यासाठी. तर आम्ही स्पेशल VIP गेस्ट तिघं चौघं आमच्यासाठी स्पेशल फॉर्च्युनर लेजेंडर ते बोलावले आम्ही. आता येणार आहे ते म्हणते. तोपर्यंत आम्ही तयारी करतो, मस्त फ्रेश होतो. नाही रॉयल्स रॉयल नाही इतकी ब्रँड काही बोलत नसतो आम्ही, पण तरी सांगतो तुम्हाला आता स्पेशल फक्त फॉर्च्युनरच येणार आहे. आणि त्यामध्ये आम्ही जाणार आहोत 3-4 जण. मित्र फायनली आलो आता आपल्या माळीवर. तर ह्या आपले दुल्ले राजा, प्रणय दादा, हे आपले कामाचे वैभव भाऊ. कामाचे म्हणजे कामाचे माणसं आपले बिन धायाचे. आणि हे बघा पाहुणे मंडळ यार इकडे नाव. आणि हा दादू कसं वाटत आज? लग्नासाठी पूर्ण टीम झालेली आहे. हा बघा इतके सकाळी तयारी करून डायरेक्ट रेडी आहे. आमचा तर काहीच मिळेल नाही आहे अजून. हे बघा गँग होती ती झोप्याले. यार आमचे नरदेव बा घेतात कॅश. तर पाहू द्या एकदा. तर हे गड्डी कुठे करू लावून फ्लाय. तर बघू शकता गड्डी 5,000ची गड्डी. वैभवता कुठे उडायची आहे? तर हे गड्डीचा व्हिडिओ दिसेल तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये. असल्यात किती आहेत रे ते? 5,000. बघा याचा प्लॅन चालू आहे. पैसे उडवल्या रे म्हणतात, कोणाला जाऊ द्यायचे नाही. ऋषी कोणालाच द्यायची नाही नोट आहे ना, आपल्यातच राहिला पाहिजे. तर बघू शकता. वैभव दादा कसं वाटत पैसे आधी घेतल्यावर? आणखी 5,000 तर तुझ्याच मिळला. आम्हाला पैसा काही करायला लागत नाही, आम्हाला फक्त आपलं वैभव नाहायला बद्दल. तर हे बघा ब्रश घेऊन फिरवायला इकडे गँग उभी आहे ती. रोम कधी निघायचा रे? बस अर्ध्या तासात निघणार आहोत. मरते रे डॉक्टर पहिले ऋषी किती वेळ लागते रे आणखी? अजून आता जिद्रोग आमचा कुणाल आणि रोशन नाहीत का आंघोळ करत नाहीत तोपर्यंत? काय मुसलमानाची भाषा बोलतो यार. आंघोळ करतो बोल का. फायनली झाली आहे आंघोळ वगैरे रेडी. आणि गोपाल भाऊ पण आलेले आहेत आमचे आणि यश भाऊ पण आले. चालू आम्ही तिघं पण आंघोळ करून रेडी. तर आता एक्साइटमेंट आहे आमची लग्नाला जायची. गाड्याची वाट पाहणं चालू आहे. आता कधी येतात गाड्या. तर आणखी पाहुणे पण झाल्यात येणं चालू, पण आणखी डोळ्यातली झोपही केली नाही कारण का रात्री खूप वेळ जागी होतो आम्ही. तर मित्र फायनली चाललो आहे आता आम्ही नरदेवाच्या घराजवळ. नरदेवाची गाडी पण आलेली आहे आता. तर चाललो तिथं झालो रेडी. चाल रे हे आहे आमच्या गावातली बेपट. तर दाखवतो तुम्हाला आता समोरचा व्ह्यू. किती जण लोक वेटिंग होतात, आणखी गाडी आली नाही. तर हे बघा हे आमची गल्ली. आला पॉईंट डायरेक्ट. मित्र फायनली आली आहे नरदेवाची गाडी. आणि हे आमच्या गावातले राघव बाबा. वाजवा एकदा. तर गाणं उद्या. गाणं उद्या.
बघू शकता मित्र तुम्ही पब्लिक झाली आता तयारी चालू. आणि हे बघा वर ड्रोन पण आलेला आहे, ड्रोन शूट पण चालू आहे इथं. आणि कॅमेरामॅन पण रेडी आहे आणि टीम पण पूर्ण रेडी आहे. चालू आहे आता पूजा गाडीची. आणि आहे तिथं कॅमेरामॅन आणि आहे नरदेवाची एर्टिगा गाडी. आणि बघा सगळे पाहुणे बसलेले आहेत तिथं. ह्या बघा कसे ड्रोनले पाहत आहेत. हे बघा सब देख रहे ड्रोन के ऊपर. आणि ओम भाऊ पण आले आहेत. ओम भाऊ बोला काही 2 शब्द. ओम भाऊचा लुक बघा किती मस्त आहे. ओम भाऊचा बूट शर्ट पॅन्ट एक नंबर आहे. टकाटक आहे भाऊचं कामाच. मित्र फायनली आलेलो आता आम्ही आमच्या गाड्याजवळ. गाड्याच्या जवळ म्हणजे आता बसायचा विचार आहे आमच्या गाडीमध्ये. तर हरिओम ट्रॅव्हल इथं आलेली आहे. तर बसतो आता आम्ही गाडीमध्ये. आणि बाकीचे अरे खाली पाहिजे रे बाकीचे पण तिकडे आहेत मंदिराजवळ. आणि चाललो आता आम्ही गाडीत जागा पकडतो. चाल रे समोर पटकन. आणि हे आपली गाडी दोघच बसा रे. फायनली आपण जागा पकडली नाही. दोघच बसतात दिसत नाही. तर बसलो आहे तर आम्ही तर ते म्हणतात दोघच बसलो. तर बसलो आहे यश आणि मी. आणि बघा मागे गाडी हे म्हटले आमचे गणेश भाऊ. तर आता वाट पाहतो आम्ही गाडी कधी निघते तर. आणि यार आपले ड्रायव्हर काका आणि आले येऊ राहिले सगळेजण बसासाठी. हे बघा. आणि हे बघा इथं पण एक गाडी भरणं चालू आहे. आमच्या गावाची आणबान शान आमचे विश्वनाथ भाऊ पण आलेले आहेत. हे बघा हे पण बसलेत गाडीमध्ये. आणि मी बघा डायरेक्ट एकदम फ्रंट व्ह्यू समोरच बसलो गाडीच्या. यश आणि मी रोहित आणि हा नाव काय ते स्वराज भाई और हम चारही आगे चौघं पण समोरच बसलो आम्ही. आणि हे बघा डायरेक्ट एकदम समोरचं दिसून जाते मला. काचातून ब्लॉक काढायसाठी एकदम सोपी आयडिया आहे. आणि हे विश्वनाथ भाऊ मस्त बसले टिक्का गिक्का लावून आल्यात. आणि हे बघा गाडी झाली आहे पूर्ण पॅक. आता सगळेजण बसलेत गाडीमध्ये. आणि आल्यात आमचे ड्रायव्हर पण आता. झाली गाडी स्टार्ट पण झालेली आहे. मित्र फायनली पोहोचलो आता आम्ही सांगळूजमध्ये. आणि आलो आहे मंडपच्या जागी. इथं शाळेमध्ये लग्न ठेवलेलं आहे. आणि हे बघा यार आमच्या गाड्या इथं लागलेल्या. आणि हा इथं आहे मंडप भालतिलक परिवार. आणि आले आमचे पाहुणे पण येतात काही. आणि ऊन बघा किती तापत आहे. एकदम गरम लागत आहे. इथं झाडं पण नाहीत. आज जलसा होणार आहे कारण की आज मोठा बँड येणार आहे. कधी येणार आहे बँड? बँड आता अर्धे एक घंटा येणार आहे. तर मित्र बँड येणार आहे. आता तुम्ही मजा बा फक्त कशी आहे. मिरवणूक काढणार आहोत. लय नाचणार आहोत. लय नाचणार. फायनली आलो आहे आता मंडपामध्ये. आणि बघा इथचा व्ह्यू मागे पूर्ण लाल लाल कलर झालेला आहे पूर्ण मंडप. आणि हे बघा पाहुणे पण आले आहेत बसले आहेत. कॅमेरामॅन पण आलेले आहेत. मित्र आता आलो आम्ही या सांगळूज गावामधील एकदम खतरनाक स्मशानभूमी आहे इथली. आणि बाबा रोड वगैरे आहे. आणि आमच्या गावातली पण एकदम खतरनाक आहे. आपण आपल्या गावातल्याला माहित असेल व्हिडिओ पाहत असेल तर. आणि इथला व्ह्यू पण एकदम खतरनाक आहे स्मशानभूमीतला. आता थोडं टाइमपास करा या इकडून फिरून. आणि दाखवतो तुम्हाला इथं. ओ भाई साहेब देखो शंकरजी पण आहे इथं मस्त. आणि मस्त पहा एकदम भगवा झेंडा शंकरजी बघा बरं किती मस्त व्ह्यू आहे इथला. आणि मेन म्हणजे इथं या स्मशानभूमीत बाकडे पण आहेत बसण्यासाठी आणि झाड पण आहेत. आणि बघा व्ह्यू किती मस्त आहे इथला. आणि हे पण बघा झाला तिकडे बँड चालू परत. आणि मेन म्हणजे हे बघा इथले शंकरजी मस्त दिसत आहेत एकदम बढिया. आणि स्मशानभूमीचा व्ह्यू पण मस्त आहे. तर कशी वाटली इथली स्मशानभूमी कमेंट करून नक्की सांगा. तर दाखवणार तुम्हाला आणखी लग्नातले व्ह्यू. आता डान्स चालू होतील इथं ते पण दाखवणार तुम्हाला.
तोपर्यंत कंटिन्यू